ज्याला जी भूमिका, जो रोल निसर्गानं दिला, सृष्टीनं दिला, तो रोल भविष्य या नात्यानं आपल्याला संपन्न करायचा आहे. पण भविष्याचा सूर शोधावा लागतो या बालवयामध्ये. आपोआप मिळत नाही, शोधावं लागतं की माझ्यात कोणते, त्या सृष्टीच्या निर्मात्यानं मला कोणता रोल दिला. आणि तो रोल शोधणं म्हणजे सलग 4 दिवस सुरू असलेला आणि वर्षभर सुरू असलेला, मग तो सिलेबस असेल, क्रीडांगणावरच्या क्रीडा स्पर्धा असतील, वेगवेगळ्या वक्तृत्व स्पर्धा असतील, अभिनय स्पर्धा असतील, आणि 4 दिवस ही सगळी मुलं ह्याच रंगमंचावर आपल्या अंगातले सगळेच कलागुण, त्याचा आविष्कार सादर करतायत, ते सगळे मुलं असतील. या सगळ्यांना जीवनाचा सूर शोधायचा आहे, त्यासाठी दिलेली ही संधी आहे. प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो. आरंभ है प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो. आन बान शान या की जान का हो दान, आज एक धनुष के बाण पे उतार दो. आरंभ है प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो. आन बान शान या की जान का हो दान, आज एक धनुष के बाण पे उतार दो. आरंभ है प्रचंड. अकोली तालुक्याच्या मातीत उभा राहिलेला, प्रत्येक नव्या पिढीला एक नवी संजीवनी देणारा, व्यक्तिगत आणि सामुदायिक पातळीवर समृद्धीच्या पर्यंत पोहोचवणारा एक परिवार अभिनव. आपण सर्वजण या परिवाराचे सदस्य. सृष्टीचा निर्माता सृष्टीचं चक्र अभ्यासपणे पुढे सतत चालू राहावं यासाठी दक्षता घेतोय. बदलत्या काळानुसार बदलती माणसं घडवतोय, पण इतिहासाचा विसर न पडता पुढे चालावं याची जाणीव पण होतो. भूतकाळाकडे पाठ फिरवून जे भविष्याचा वेध घेतील ते अपयशी ठरतील आणि भूतकाळाकडे वळून बघत पुढे जातील, त्यांचं भविष्य समृद्ध असेल.
सृष्टीचा निर्माता असं म्हणतो की कुणा एकाला अगर समजताना सर्वांनाच वेगवेगळ्या क्षेत्राचं प्रावीण्य सर्वांनाच देता येत नाही. कुणी बुद्धिमत्तेत, कुणी कलेत, कुणी क्रीडा क्षेत्रात, कुणी अभिनयात, कुणी गाण्यात, कुणी संगीतात, कुणी शेती आणि किसान म्हणून काम करण्यात, तर कुणी या देशाचं संरक्षण करण्यात. सर्वांच्या वरती प्रत्येक जबाबदारी वेगळी 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 दिलेली आहे. तीन वर्षापासून तर 21-22 वर्षापर्यंतचे विद्यार्थी 4 दिवस अत्यंत आवेशानं, उन्मादात, आनंदात आणि मला जो रोल करायचा आहे तो किती सक्षमपणे सादर करतायत आपण प्रत्यक्ष पाहिलं असेल. अभिनय काय असतो, ती भूमिका वटवायची, कदाचित बोल पाठीमागून असतील पण अभिनय तर त्यांचा आहे. या सर्वार्थानं समग्र समृद्ध एज्युकेशन म्हणजे उपजत गुणांचा विकास आहे.